जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 93 पाहणार आहोत. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ म्हणतात, ज्याने ही सृष्टी निर्माण केली तो जगत नियंता, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, अनंत आहे. त्याचे कार्य अगाध आहे. त्याचं आपण जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे, कारण तो वर्णनातीत आहे. म्हणूनच वेदही त्याच्याबद्दल बोलताना नेती नेती असे म्हणतात. तो आपला पालनकर्ता अन्नदाता आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. अर्थात त्यानेच आपल्याला जन्माला घातले व केवळ जन्माला घालूनच थांबला नाही, तर तो आपले पालनपोषणही करतो. त्याला सर्व जीवांची काळजी आहे. तोच आपला रक्षण करणारा आहे. आपण जर रामाचं होऊन राहिलो तर आपल्याला आपली काळजी करण्याचं कारणच नाही, कारण तो सर्व जीवांना गरजेपुरते खायला प्यायला देतो. तो आपला पोशिंदा आहे. आपण जेव्हा 9 महिने आईच्या गर्भात होतो तेव्हा तिथेही त्याने आपले रक्षण केले. कवी मध्व मुनीश्वर म्हणतात की, जननी जठरी रक्षियले मज, पोषुनी पंचही प्राण, बाहेर येता मातेचे स्तनी, पय केले निर्माण. अर्थात जेव्हा आपण आईच्या उदरामध्ये होतो तेव्हा तिथेही परमेश्वराने आपले रक्षण केलेच, आणि जन्माला आल्याबरोबर आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करून आपली भूक भागवली. इतकी तो आपली काळजी करतो, तर आपण व्यर्थच आपली चिंता का बरं करावी. तो आपल्याला आयुष्यभर पोटभर नक्कीच देणार, ही जिम्मेदारी त्याने उचललेली आहे. पण आपल्याला पोटापुरतं पुरत नाही, हीच आपली समस्या आहे. भगवंताने आपल्याला कल्पनेपेक्षा जास्त दिले आहे, तरी पण आपल्याला परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होत नाही. याचा अर्थ आपण किती स्वार्थी आहोत, आणि या स्वार्थीपणामुळेच आपल्याला संग्रह करून ठेवायची सवय लागलेली आहे, आणि या संग्रहवृत्तीमुळे दुसरीकडे कुठेतरी कमी पडते. जर आपण ही संग्रह करण्याची वृत्ती सोडून दिली तर कुणालाही उपाशी राहावे लागणार नाही. पशुपक्ष्यांचंच बघा ना, ते कशाचाही संग्रह करीत नाही. आपलं पोट भरलं की झालं. रात्री मिळेल की नाही, उद्या मिळेल की नाही, याची ते चिंता करीत नाही. पण आपलं मात्र तसं नाही. आपलं तेवढ्याने भागत नाही, आणि म्हणूनच आपण संग्रह करीत राहतो. खरं पाहिलं असता त्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला, म्हणून तो आपला जन्मदाता आणि आपण त्याची लेकरं आहोत. तो आपली इतकी काळजी घेतो, तरीही आपण त्याला विसरतो. समर्थांना या गोष्टीचं फारच नवल वाटतं की माणूस इतका स्वार्थी कसा आहे की तो आपल्या जन्मदात्यालाही विसरू शकतो. जशी आई आपल्या मुलाची रात्रंदिवस काळजी घेते, पण काही मुलं मोठी झाल्यावर आईला रीतसर विसरतात. काही जण आईची आठवण ठेवतात, पण तरीही आई मात्र सर्वांवर सारखंच प्रेम करते. तसा हा भगवंतसुद्धा आपण जरी त्याला विसरलो तरी तो आपली मात्र आठवण ठेवतो. आपल्या पाठीशी तो उभा राहतो. समर्थ म्हणतात,
मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग बारे तुझे काय वेचे. हे मना, तू त्या भगवंताला कसा विसरू शकतो? तो तुझ्यावर इतका उपकार करतो. तुझ्या जगण्याकरता आवश्यक काही सर्व वस्तूंचा तुला तो पुरवठा करतो. त्याच्या उपकाराची जाणीवही तू ठेवू शकत नाहीस. इतका कसा तू कृतज्ञ आहेस? तुला त्याच्याकरता फार काही करायचं नाही. फक्त मुखाने त्याचं नाम घ्यायचे, त्याची आठवण ठेवायची. आणि हे करायला काही पैसा, कष्ट, वेळ लागतच नाही. तो भगवंत तुझ्याकडून फार काही अपेक्षा ठेवत नाही. फक्त तो आपल्याकडून त्याची आपण जाणीव ठेवावी इतकीच त्याची अपेक्षा आहे. पण मी करता ही अहंपणाची भावना आपली काही केल्या कमी होत नाही. तो भगवंत आपलं सर्व करतो हे काही माणसं मानायला तयारच नसतात. पण ते मानो अथवा न मानो, करता करविता तोच एक भगवंत आहे. तोच आपलं आयुष्य चालवितो. त्यावर आपण विश्वास ठेवायलाच पाहिजे. त्याची आठवण ठेवून त्याचं नामही घेतलंच पाहिजे. असे केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. जय जय रघुवीर समर्थ.